महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुण्यात गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला धडक दिल्यावर जखमी रिक्षा चालक मरगळे यांच्या कुटुंबाने गौतमीच्या अटकेची मागणी केली आहे। दरम्यानच्या काळात मरगळे यांच्या कन्येने गौतमीने आपल्या कुटुंबाला मदत तर केलेली नाहीच, पण विचारपूस सुद्धा केलेली नाही असा आरोप लगावलाय। यावर आज पत्रकार परिषदेत गौतमी पाटीलने उत्तर देताना मरगळे कुटुंबांकडून कधी 15 लाख, कधी 19 लाख तर कधी 10 लाखाची मागणी केल्याचं म्हटलं आहे। तुम्हाला एक्स्ट्रा पैसे मागितले का घरच्यांनी? इतके लाख पाहिजे, तितके लाख पाहिजे, काय हा पैशाची डिमांड केली का त्यांनी? तुम्ही किती पैसे मागितले? त्यांनी तुम्हाला किती पैसे मागितले? खूप मागितले। तुम्ही किती सांगत मी पण मागितले। तुम्ही किती मदत करणार होता तुम्ही त्यांना? एक मिनिट, मी डायरेक्ट त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये त्या लोकांच्या। जे काही आहे ते मला खबरी इकडनं इकडनं खबर येते। त्यांचा आकडा काही व्यवस्थित नाहीये, एकच आकडा नाहीये त्यांचा। मधीच ते 19 लाख म्हणणार, मधीच ते 20 लाख म्हणणार, मधीच ते आता 10 लाख म्हणणार, असं त्यांचा आकडा। कोण म्हणते? हे कोण म्हणते? हे माझ्या भाऊ लोकांपर्यंत निरोप येत आहे आणि ते माझ्यापर्यंत कोणी मागितले पैसे तुम्हाला? हे कोणी मागितले? 20 लाख, 19 लाख? ते समोरचे लोक आहेत। त्यातलं कोण म्हणजे? कोण मागते? त्यांच्यातले कोण पैसे मागतात? आणि तुमचा कोण भाऊ आहे ज्याला हे पैसे मागितले जातात? परत मग असं होतं माझ्या भावाला मागितले, मला फोन नाही आला। माझा मानलेला भाऊ आहे, विषय तो नाहीये। पण आता आम्हाला त्या मानलेल्या भावाची मुलाखत करावी लागेल। हो, घ्या ना, आले का? पाठवून देतो। तुम्ही न्यायालयामध्ये काय पुरावे मांडणार आहे का याच्या संदर्भात? जी काय मागणी झालेली आहे, जे काही कायदेशीर असेल ते कायदेशीर चालणार, काही विषय नाहीये। जे पोलिस म्हणतील ते मी नेहमी सहकार्य करायला तयार। मॅडम, तुमचं नाव? मॅडम, तुम्ही स्वतः गाडी चालवा। मॅडम तुम्हाला काही विचारायचं असेल तर आहे इथं वकील त्यांच्याशी काय बोलायचं मार्फत किंवा जे कायदे मार्फत होईल ते मी करणार ना। थेट मागितलं तर देणार नाही तुम्ही? नाही होऊ शकत। हॉस्पिटलचा खर्च त्यांचा जे काही कायदेशीर त्यांचंच म्हणणं आहे, जे काही कायदेशीर चालणार त्यांनी गुन्हा दाखल केलाय। ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या आता कायदेशीर होऊ देत ना। म्हणजे आता तुम्ही थेट आरोप करताय ते कुटुंबाने तुम्हाला पैसे मागितले, खंडणी मागितली, असं तुमचा आरोप आहे? आरोप नाही हा। कारण तुम्ही म्हणेन ना 19 लाख मागितले, 15 लाख मागितले, 10 लाख मागितले, काय प्रकारे? मग आरोप नाही म्हणता येणार दादा। मागितले मी तुम्हाला सांगितलं। ओ बाबा सर, पैसे वाटतात पोलिसांना नाही सांगितलं की खबर आहे म्हणून मी पण गप्प बसले। आज तुम्हाला सांगितलं, ठीक आहे, काही विषय नाहीये, पण आता कायदेशीर ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।